धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. उत्तरोवाच पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्युः परस्परम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण अनेक दिवस हस्तिनापुरामध्ये राहिले आणि धर्मराजाचं राज्य अतिशय चांगलं चाललेलं. 3 अश्वमेध यज्ञ त्याने परिपूर्ण केले. यावेळेला गोपालकृष्णही उपस्थित होते आणि अनेक दिवस झाल्यानंतर गोपालकृष्ण म्हणाले की आता मी द्वारकेला जातो. फार दिवस झाले तुमच्या हस्तिनापुराला येऊन. युद्धाच्या पूर्वी आलेलो आहे आणि त्यानंतरही किती दिवस या ठिकाणी मी राहिलो. आता मला द्वारकेची व्यवस्थाही बघावी लागेल. म्हणून भगवंतांनी द्वारकेला जाण्यासाठी तयारी केली. यावेळेला भगवंत जायला निघालेत असं गावामध्ये कळल्याबरोबर गावातल्या लोकांची ही गर्दी, ही झुंबड भगवंताच्या दर्शनासाठी आली. जे भगवान प्रत्यक्ष युद्धामध्ये अर्जुनाला सहाय्य करणारे होते, प्रत्यक्ष युद्धाच्या रणधुमाळीत ज्या भगवंतानी अंगावर रथाच्या चाकाची धूळ अंगावर धारण केली ते भगवान म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. योग्यांना माहीत होतं, महात्म्यांना माहीत होतं की भगवंताची शक्ती काय आहे. मानवी रूपात प्रगट झालेले हे भगवान प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि म्हणून मोठमोठे महर्षी, ऋषी, व्यास, त्याचप्रमाणे धौम्य इत्यादी मंडळी त्या ठिकाणी आली आणि भगवंताचा सत्कार त्यांनी केला. भगवंताची पूजा त्यांनी केली. व्यासांनी भगवंताची पूजा केली आणि भगवंतांनी सुद्धा त्यांची पूजा केली. कारण त्यांनी आपल्याला परब्रह्म म्हणून पूजलं, पण आपल्यापेक्षा ते मोठे आहेत म्हणून व्यास महर्षींची, त्याचप्रमाणे इतर ब्राह्मणांची, धौम्यादिक ऋषींची त्यांनी पूजा अर्चा केली. आणि यावेळेला एवढी प्रचंड गर्दी गावामध्ये जमा झालेली, एवढे लोक दर्शनासाठी आलेले आणि भगवंतांनी रथ सिद्ध करायला सांगितलं. गंतु कृतमतीर ब्रह्मन द्वारकाम रथमा स्थितः. आणि श्रीकृष्णाने सांगितलं, हे पा, पांडुपुत्रांना बोलावलं धर्मराज, त्याचप्रमाणे भीम, आणि सांगितलं की माझ्या रथाची व्यवस्था करा. यानुसार सात्यकी उद्धव या ठिकाणी आले आणि त्यांनी रथावरती ते आरूढ झाले. भगवंताचा रथ दारामध्ये उभा आहे, युधिष्ठिराच्या महालाच्या दारामध्ये तो उभा आहे आणि भगवंताच्या दर्शनासाठी जी एवढी रीघ आहे. यावेळेला राजाच्या घरचं हे लग्न कार्य ज्याप्रमाणे असावं, आणि लग्न कार्य काय आजच्यासारखं होतं का 4 लोक 2 लोक, नाही. एवढी प्रचंड गर्दी, सगळीकडे सभामंडप गच्च भरलेला. लोकांच्या ज्या गर्दीमुळे तिथे कुणी कोणाचा चेहरा दिसत नव्हता, कोणाचे शब्द ऐकू येत नव्हते. त्याचप्रमाणे मोठमोठे मृदंग वाजू लागले, पणव वाजू लागले, भेरी घोष होऊ लागला, ब्राह्मण मंत्र म्हणू लागले आणि सर्वत्र ही गर्दी, सगळ्या रस्त्यावर सुद्धा दुतर्फा गर्दी. या माड्या हुड्यांवर सुद्धा सगळे लोक जमा झालेले. आता इथून भगवान दिसतील आपल्याला प्रत्यक्ष जाणं तर शक्य नाही, तर आपण निदान माडीवर तरी भगवंताचं दर्शन घ्यावं, त्यांच्यावरती पुष्पार्पण करावं. म्हणून सगळ्या माड्या गच्च भरलेल्या. सगळे या ठिकाणी जे काही गोपुरं होते ते गच्च भरलेले होते, रस्ते दुतर्फा गच्च भरलेले होते, ब्राह्मणांचे मंत्रघोष चालू होते. आणि एवढ्यात श्रीकृष्ण आता रथामध्ये बसलेले. कोणाचा कोणाला शब्द ऐकू येत नाही. शंख वाजू लागला, भेरी वाजू लागल्या, पणंग वाजू लागले, मृदंग वाजू लागले आणि एवढ्या सगळ्या घाईमध्ये, गोंधळामध्ये कोणाचा कोणाला शब्द ऐकू येईना आणि कृष्ण आता निघाले. एवढ्यात उत्तरा धावत 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 आली. ही उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी धावत 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 आली
आणि पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते. एवढी धावत घरातून बाहेर पडली. खरं म्हणजे ती अंतर्वर्तनी, ती ज्याला आपण गर्भारशी म्हणतो अशी होती. आता काही दिवसातच तिला पुत्रप्राप्ती होणारही होती, संतती प्राप्ती होणारही होती, आणि म्हणून ती जास्त समोर आली नाही, लोकांच्या गर्दीत आली नाही. पण जेव्हा तिला प्रचंड त्रास होऊ लागला, ती भगवंताला आळवू लागली, घरातून बाहेर पडली आणि देवा 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 म्हणून अगदी अंतःकरण पिळवटून ती या ठिकाणी भगवंताचं नाव घेऊ लागली. तिच्या अंतःकरणामध्ये भगवंताशिवाय दुसरा शब्द नव्हता. नान्यम त्वदभयम पश्ये, हे भगवंता मला अभय द्या, हे भगवंता मला तुमच्याशिवाय कुणीच नाही, माझं रक्षण या ठिकाणी तुमच्याशिवाय कुणी करू शकणार नाही. हे पहा, अभिद्रवती मामिष क्षरस्तप्ताय सो विभो. अहो काय सांगावं, लोकांना तर काही दिसेना. अहो का ओरडायला लागली, काय झालं तुला, तुला काय दुखायलंय खुपायलंय काहीच कळेना. चेहऱ्यावर काही नव्हतं, त्याचप्रमाणे अंगावर कुठे बाणाचं चिन्ह नव्हतं, कुठे भाला मारलेला नव्हता, कुठे शस्त्र मारलेलं नव्हतं, कुठे अस्त्र मारलेलं नव्हतं, काही दिसत नव्हतं. आणि ती मात्र ओरडू लागली, जीवाच्या आकांताने ओरडू लागली. या वेळेला मात्र लोकांना वाटलं की काहीतरी नक्की हिचा त्रास होतो हिला. ती म्हणाली, काय सांगावं देवा, अहो अभिद्रवित मामेश, देवा अहो माझ्या पोटामध्ये एक लोखंडाचा तापलेला गोळा जसा जावा, माझ्या पोटामध्ये तप्त लोखंडाचा गोळा, तप्त लोखंडाचा बाण पोटामध्ये घुसावा, तसं मला होऊ लागलेलं आहे. शरस्तप्ता यसो विभो. पोटामध्ये बाण घुसला म्हटल्याबरोबर सगळे भीम अर्जुन नकुल सहदेव तयार झाले. अर्जुनाने धनुष्यबाण जोडलं, कुठे आहे बाण बघू दे. अहो बाण कुठला दिसतोय, तो दिसत नव्हता. अदृश्य स्वरूपामध्ये तिच्या पोटामध्ये तेवढा गोळा उठला. आणि कामंदव तो मामनाथ मामू मामे गर्भो निपात्यताम. तिचं फक्त एकच मागणं होतं, देवा आता प्राणाशी गाठ आलेली आहे, आता माझे प्राण जातील की काय अशी परिस्थिती आहे, काही झालं तरी चालेल, अहो मी मेले तरी चालेल, या वेळेला मला मृत्यू आला तरी चालेल, पण मामे गर्भो निपात्यताम. परंतु माझ्या पोटामध्ये जो 9 महिने गर्भ मी वाढवलाय, तो गर्भ पडता कामा नये, या गर्भाला त्रास होता कामा नये. मी या ठिकाणी मृत्यूपंथाला लागली तरी चालेल. आईला स्वतःबद्दल काहीच काळजी नसते. ती म्हणते मी मेले तरी चालेल, माझी संतती वाचली पाहिजे, पोटामधली संतती. अहो या ठिकाणी आणि माझ्या या दुःखाचं फक्त कारण तुम्ही जाणू शकता देवा, तुम्हीच याचं निवारण करू शकता. सूत म्हणतात, शौनकादिका हो, हे तिचे शब्द ऐकले आणि भगवान थांबले. सगळ्यांनी सांगितलं, अहो अहो उत्तरा ओरडू लागली, उत्तरा ओरडू लागली. भीम अर्जुन नकुल सहदेव हे 5-5 बाण धनुष्याला लावून तयार होते. अर्जुन म्हटला, सांगा कुठं बाण मारायचा. 5 बाण पंचसायकान, प्रत्येकाने 5-5 बाण जोडले. अहो कुठं मारणार बाण, या ठिकाणी लक्षच दिसत नाहीये, कुठे बाण मारायचं हे दिसत नाही अदृश्य स्वरूपात. आणि त्यामुळं द्रवणय रस्तम बुद्धत, भगवंतांनी तत्काळ जाणलं, कानावर आलं त्यांच्या. तिचे आर्त हाक कानावर आल्याबरोबर त्यांनी जाणलं की हे काम फक्त अश्वत्थाम्याचं आहे. अहो तो अजूनही वाम बुद्धीचा आहे, वाकड्या बुद्धीचा आहे. तो कितीही आपण सरळ केला तरी कुत्र्याचं शेपूट ज्याप्रमाणे वाकडच राहतं, त्याला कितीही नळी घालून नीट केलं तरी पुन्हा कुत्र्याचं शेपूट वाकडच, तसा हा वाकडा तो वाकडा. वाम स्वभाव असलेल्या लोकांना काय करणार. अहो स्वभाव बदलता येत नाही माणसाचा, दुष्ट स्वभाव हा बदलता येत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की लिंबाची या झाडा साखरेचे आळे, आपली ती फळे नसंडीचं. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं आणि तुपाचं पाणी घातलं, आता लिंबोळ्या गोड होतील म्हणले आंब्यासारख्या. अरे म्हणले कडूच राहिल्या. अहो कडू तो कडूच, कडू कारलं कडूच राहणार. या ठिकाणी कडू लिंबोळ्या कडूच राहणार. लिंबाची या झाडा साखरेची आळे, आपली ती फळे नसंडीचं. तसे काही माणसं असतात, यांच्यावर किती उपकार करा, शेवटी ते आपलं रूप दाखवतात, बरोबर नांगी मारल्याशिवाय राहणार नाही. याप्रमाणे लक्षात आलं की हे फक्त द्रवण रस्त्र मबुध्यत. अश्वत्थाम्याने अस्त्र फेकलंय, शस्त्र नाहीये हे. शस्त्र दिसतं, अस्त्र दिसत नसतं. अस्त्र फक्त परिणाम करतं, अस्त्र परिणाम करतं. काय विषाणू दिसतो काय आपल्याला,
हा फार बारकाईने बघितलं तर शास्त्रज्ञाला दिसला, पण अहो करोना झाल्याशिवाय कळत नाही ना. काय झालं काय झालं, तपासणी करायला गेलो, अरे पॉझिटिव्ह आली टेस्ट, मग झालं. पॉझिटिव्ह आली की हा निगेटिव्ह होतो, टेस्ट पॉझिटिव्ह आली की याचं मन निगेटिव्ह होतं. असो, त्याप्रमाणे अस्त्र असं असतं की ते दिसत नाही, अत्यंत सूक्ष्म, आणि ते फक्त भगवंतांनी ओळखलं. आणि अपांडवमिदम करतोम, अरे अरे अरे, याच्या मनात एकच आहे, द्रौपदीचे 5 मुलं तर यांनी मारलेच, पण आता जो एक अंकुर, जो अभिमन्यूचा अंकुर आहे, तो या ठिकाणी जन्माला येणार आहे. अजून अजून त्यांनी जग पाहिलं नाही, अजून त्यांनी डोळे उघडले नाहीत, अजून तो आईच्या पोटात आहे, तरी सुद्धा त्याच्याशी यांनी शत्रुत्व केलं. कशासाठी? अपांडवमिदम करतुम, एक पांडवाचा बीज शिल्लक ठेवायचं नाही म्हणून. म्हणजे किती भयानक क्रूरता असेल, किती भयानक अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्ती असेल. अहो, दुष्टपणाला सुद्धा काही मर्यादा असते. पण ज्या मुलांनी, ज्या संततीने अजून जग पाहिलं नाही, त्याला मारण्यासाठी, आईच्या पोटात मारण्यासाठी यांनी अशा पद्धतीचा शस्त्र फेकलंय. बस क्षणात कृष्णाने एक क्षणभर सुद्धा विचार केला नाही. अहो, पापणी लवती न लवती तोच कृष्णाने अंगुष्ठ मात्र रूप धारण केलं, ते नष्ट करून टाकलं. आणि पुन्हा हा अश्वत्थामा हिच्यावरती कुठल्याही प्रकारचा आघात करू नये म्हणून स्वतः अंगुष्ठ मात्र अशा प्रकारचं रूप धारण करून, गदा पाणी हातात गदा धारण करून गरगर 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 फिरू लागले, त्या गर्भाचं रक्षण करू लागले. अंतस्थ सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिही, या ठिकाणी उत्तरही देऊन ठेवलं त्यांनी. लोक प्रश्न विचारतील, का हो पोटात कसे काय गेले देव, तत्काळ तत्क्षणी पोटात कसे गेले? त्यांनी उत्तर दिले, अंतस्थ सर्वभूतानां. अहो, प्रत्येकाच्या हृदयात तो आहेच ना. लाकडात काय अग्नी नाही का? पण काड्याच्या पिठीच्या गुलात काय अग्नी नाही का? मग जेव्हा आपण त्याचं घर्षण करतो तेव्हा तो पेट घेतो, तो तिथेच आहे, अग्नी तिथंच आहे. तसे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. गीतेमध्ये म्हटलंय त्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंतस्थ तो आहेच आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे. अहो, खांबामध्ये सुद्धा प्रल्हादाच्यासाठी तो प्रगटला. म्हणजे सर्वत्र आहे, तो नाही असं ठिकाण नाही, फक्त त्याला प्रगट व्हायचंय. आहे अप्रगट रूपात. जसा लाकडात अग्नी आहे, तो अप्रगट रूपात, अव्यक्त रूपात, पण त्याला पेटवल्याबरोबर पेटतो. वन्नी तो चेतवारे चेतविताच चेततो. वन्नी चेतवल्याबरोबर चेततो, अग्नी पेटवल्याबरोबर पेटतो. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंत तिथेच होता. काय उत्तरेमध्ये नव्हतं काय? उत्तरेमध्ये असलेलं चैतन्य कोणाचं आहे? हे चैतन्य त्याचंच आहे. तेव्हा चैतन्य रूपाने तो तिथं प्रत्येकाच्या मध्ये, आणि त्यांनी तिथं आपलं रूप प्रगट केलं, संपलं. सोपं आहे. म्हणून अंतस्थ सर्वभूतानां, भागवतकारांनी एकही शंका या ठिकाणी ठेवली नाही, सगळ्याची उत्तरं प्रत्येक श्लोकामध्ये देऊन ठेवलेत. फक्त आपल्याला त्यातलं तात्पर्य कळलं पाहिजे. अंतस्थ सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिही, आणि इथे योगेश्वर शब्द वापरून आपल्या सगळ्या शंका निरसन करून टाकलं. योगेश्वर, अहो ते योगेश्वर आहे. योगी लोकांना काय एक जमत नाही, आपल्या स्वतःच्या मधलं जे आत्मतत्व आहे ते दुसऱ्यामध्ये प्रगट करणं सोपं आहे. योगी लोकांना ते जमतं, महायोगी लोकांना जमतं. आणि भगवंत योगी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, योगेश्वर होते. आणि म्हणून योगेश्वर असलेले, योगावर ज्यांचा अधिकार आहे, जो योगाचे स्वामी आहेत असे भगवान सगळ्या प्रकारच्या, आता आपण 3ऱ्या स्कंधामध्ये बघू योग काय आहे. आणि या निमित्ताने आपण हे जे योग मार्ग वेगवेगळे आहेत, पतंजलींनी सांगितलेला योगमार्ग, त्याचप्रमाणे इतरांनी सांगितलेले योगमार्ग, योग वासिष्ठामधला योगमार्ग, तेव्हा याचे चिंतन आपण करणार आहेत. आणि एकेकावरती आपण अधिकार मिळवल्यानंतर काय मिळतं आपल्याला, म्हणजे भूमीवर अधिकार मिळवला तर काय होतं, जलावर अधिकार मिळवला तर काय होतं, आणि तो अधिकार कधी येतो, हवेवर अधिकार मिळवला तर काय. आणि योगेश्वर जो होतो तो सर्वभूत सृष्टीवर अधिकार मिळू शकतो, पंचमहाभूतावर त्याचा अधिकार चालतो. म्हणून याप्रमाणे कुरुतंतवे, ज्याप्रमाणे वैराट्या कुरुतंतवे, ही विराटाची मुलगी होती ना उत्तरा, त्यामुळे वैराट्या, विराटाची मुलगी म्हणून वैराट्या. कुरुतंतवे, हा कुरुचा तंतू आहे, हा कुरुचा हा पुढे जो वंश चालवणार आहे तो हा वंशाचा दिवा आहे. आणि म्हणून भगवंतांनी ताबडतोब त्याला त्या ब्रह्मास्त्र नष्ट केलं. आणि वैष्णवम तेज असाध्य, आपलं वैष्णव तेज, सगळ्यात श्रेष्ठ तेज कोणतं, तर वैष्णव तेज. म्हणून प्रत्येक ठिकाणी तेजाचं महत्व आहे. सूर्याचं तेज सौर तेज झालं,
पण भगवान विष्णूचं, महाविष्णूचं तेज हे वैष्णव तेज आहे. म्हणून जेव्हा आपण बघितलं की बाणासुराच्या युद्धाच्या वेळेला महादेव आणि कृष्ण यांचा जेव्हा संघर्ष झाला, तेव्हा महादेवाने आपला ज्वर सोडला आणि भगवंताने आपला ज्वर सोडला. आणि या वेळेला महादेवाचा ज्वर वैष्णव ज्वराला शरण आलेला आहे. त्यांनी हात जोडलेत. त्या ठिकाणी जंतुरुवाच म्हणून उल्लेख आहे. सांगायचं तात्पर्य असं की वैष्णव तेज हे सगळ्या जगातलं श्रेष्ठ तेज आहे. शिवतेजापेक्षा सुद्धा, ब्रह्मतेजापेक्षा सुद्धा वैष्णव तेज श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वैष्णवम तेजा असाध्य समशात भृगुद्वह, याप्रमाणे कृष्णाने हे काम केल्याबरोबर लोकांना तर काहीच कळलं नाही. म्हणले काय झालं काय झालं काय झालं काय झालं म्हणेपर्यंत तर उत्तरा शांत झाली. वा वा वा, आता बरं वाटते म्हणे, आनंद वाटतो, मनात शांतता वाटते, पोटामध्ये थंड वाटते. तिला विचारलं काय ग काय झालं, काय नाही म्हणले. अचानकच पोटामध्ये बाण घुसल्याप्रमाणे एक तप्त गोळा पोटात जावा तसं झालं आणि आता मात्र क्षणातच परिवर्तन झालं. शांत. काय झालं लोकांना काहीच कळलं नाही. कृष्णही जागच्या जागीच होते. कृष्णाने केलंही आणि ते प्रगट मात्र केलं नाही. अहो, ते व्यक्त करायची गोष्ट नव्हती. आणि ब्रह्म तेजो विनिर्मुक्त आत्मजय सहकृष्ण याप्रमाणे, कारण यांनी ब्रह्मास्त्र सोडलं होतं ना. मग ब्रह्मास्त्रावर दुसरं अस्त्र कोणतं आहे तर वैष्णव. म्हणून ब्रह्माच्या पुढे वैष्णव आहे, ब्रह्माच्या पुढे विष्णू आहे. अहो, ज्याच्यापासून त्याचा जन्म झाला, अहो पोरापेक्षा बाप किती हुशारच असणार ना. बापाची ताकद, बापाची बुद्धी मोठीच असते. म्हणून वैष्णव तेज ब्रह्मास्त्रावर या ठिकाणी लागू पडलं. आणि याप्रमाणे प्रयाणाभिमुखम कृष्ण मिदमाह पृथा सती, आणि सर्वांनी या ठिकाणी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. सगळे म्हणले अहो कृष्णा काय झालं, काय काय केलं काहीच कळलं नाही. आणि आता मात्र उत्तरा शांत झाली, उत्तरेला समाधान वाटू लागले, पोटात थंड वाटू लागले. म्हणते काय झालं. कृष्ण म्हणले हे झालं, जे झालं ते झालं, आता त्याचा विचार करू नका. आणि मग सगळे म्हणले अहो कृष्णा हे पहा, तुम्ही जातानाच संकट प्राप्त झालं, आता काही जाऊ नका, बरं थांबा थोडं, आता तुम्ही थांबा, कारण जाताना संकट निर्माण झालं तर माणसाने थोडं थांबावं. आणि म्हणून तुम्ही आता पुन्हा परत या, पुन्हा नंतर वेळ काढून नंतर निघून, नंतर तुम्हाला द्वारकेला जायचं ते जा. आणि मग तेवढ्यात कुंती समोर आली. हे फक्त जाणलं ते कुंतीने. कुंती फक्त याची जाणकार होती. कुंतीने अहो किती गोष्टी पाहिल्या होत्या. कुंती यांची आत्या, तिने सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. कुंती म्हणते नमस्ये पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. कुंतीने जी स्तुती केली ना ती खरोखर अलौकिक आहे. कुंतीने केलेली स्तुती असो, भीष्माचार्याने केलेली स्तुती असो, भागवतामधल्या स्तुतीवर सुद्धा स्वतंत्र प्रवचन करता येतील, इतकी सुंदर विवेचन आहे. या ठिकाणी कुंती बोलते. कुंती आपल्या अंतःकरणातली वेदना, अंतःकरणातलं दुःख आणि अंतःकरणातला भाव प्रकट करते. नमस्ये पुरुषम त्वाद्य ईश्वरम प्रकृते परम. ती म्हणाली नाही अरे कृष्णा, नाही नाही, ती म्हणली देवा तुम्ही ईश्वर आहात. कुंतीला फक्त भगवंताचं ईश्वरत्व, भगवंताचं सर्वेश्वरत्व, भगवंताचं ब्रह्मतत्व कळालं. आणि तुम्ही आद्य ईश्वर आहात, तुम्ही प्रकृतीच्या पलीकडचे आहात. हे देवा, या जगातल्या लोकांना तुमचं स्वरूप कधीच कळणार नाही. का तर माया जवनिका छन्न मज्ञान धोक्षजम अव्ययम. तुम्ही अव्यय आहात, अधोक्षज आहात. अधोक्षज म्हणजे सर्व प्रकारचे जे विषय आहेत ते विषय तुम्हाला अध आहेत, खाली आहेत, आणि तुम्ही सर्वाच्या वर आहात. पंच विषय जे आहेत, जे आपण या पंच ज्ञानेंद्रियच्या द्वारे आत्मसात करतो, हे सगळे विषय ज्याच्या पुढे खालच्या दर्जाचे आहेत असे भगवान तुम्ही आहात. तुम्ही अधोक्षज आहात. आणि न लक्षसे मूढदृशा नटो नाट्य धरो यथा. आपण माया डबेनका छन्ना, मायारूपी पडदा आल्यामुळं तुमचं खरंच स्वरूप दिसत नाही. मायेचा पडदा, जसं डोळ्याला जेव्हा आपण बरेच वर्ष झाले म्हातारपण आलं म्हणजे डोळ्यावरती पडदा येतो, पडळ येतं, पडळ. डॉक्टरकडे गेलो आपण, का हो दिसत ना. डॉक्टर म्हणतात अहो डोळ्याला पडळ आलं, लवकरात लवकर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या. लवकरात लवकर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या, नाही तर तुमचे डोळे सगळे जातील, काचबिंदू होईल. का बरं. हे पडळ कुठून आलं, त्यातूनच आलं, डोळ्याच्यात मधून आलं. पण डोळ्यातला जो दोष आहे तो या ठिकाणी पडदा रूपाने समोर आला आणि त्यामुळे दृष्टी क्षीण झाली.
तशी दृष्टी भगवंताच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली कशामुळे क्षीण होते? माया डवनिका छन्ना, मायारूपी पडद्याने. या पडद्याच्या आत काय? तो भगवान आहे. पण मायारूपी पडदा आपल्या आत आला. असं एक उदाहरण दिलं जातं की एक ग्रस्त होता, अत्यंत श्रीमंत होता, आणि हा श्रीमंत ग्रस्त व्यापारी होता. पण हा करोनाचा काळ आला आणि तो ॲडमिट झाला दवाखान्यात. त्याला कोणीच नव्हतं, पोरं नाही, बाळ नाही, कुणी नाही. काय करावं म्हणले, आपल्याला तर आता करोना झाला, आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आता त्याच्याजवळ खूप सोनं नाणं होतं, पण तो म्हणला आपण जर असं सोनं वरती ठेवलं तर कुणी त्याच्यावरती झाप टाकील, त्यापेक्षा आपण एक काम करावं. त्यांनी त्या सोन्याला काळा रंग दिला. काळा डांबर फासलं, आणि डांबर फासलं आणि ते एका चिंधीत गुंडाळलं आणि एका लोखंडी पेटीत संकट फेकून दिलं. म्हणले जाऊ द्या, आपल्याला नाही आणि बाकीच्या कोणाला नाही उपयोग, जाऊ द्या, म्हणून त्यांनी टाकून दिलं. जेव्हा तो निवर्तल्यानंतर त्याचे नातेवाईक आले. आता मुलं तर नव्हते, पण नातेवाईक जवळचे आले. म्हणले त्याचं घरदार पाहिलं. म्हणले खूप श्रीमंत होता हा व्यापारी, त्याच्याकडे सोनं नाणं होतं. कुठेही सोनं नाणं. खूप शोध घेतला, कुठेही दिसलं नाही. एक संदूक होता कोपऱ्यात पडलेला. लोक म्हणले संदकात काय असतं? कचरा असेल. पहा भूमिका काय असते, संदकात काय असतं? लोखंडी संदक तुटलेला आणि कोपऱ्यात पडलेला, तर काय असू शकतं? कचरा. म्हणून लोक पाहत नाहीत. कशामुळे? मला वाटलं, ज्याला म्हणतात समाधी भ्रम. हा जो भ्रम आहे, अज्ञान आहे, तेच जीवाच्या मुक्तीच्या आड आहे. आणि पाहिलंच नाही त्यांनी. म्हणले काही नाही सापडलं. एक जण हुशार होता, म्हणले थांबा मी बघतो. मग त्यांनी ती पेटी काढली. ती पेटी काढल्यानंतर त्यात काहीच नव्हतं. म्हणले हे काय दगड ठेवलेत? म्हणले दगड. ते म्हणले दगड नाहीत. मग काय? तो म्हातारा फार हुशार होता. म्हणले तो इतका बुद्धिमान होता की यांनी वरतून डांबर लावलंय, पण ते फोडा म्हणले. त्यांनी हे दगड फोडले, तर दगड नव्हते, ते होतं सोनं. एका चिंधीत गुंडाळलेलं सोनं. लोकांनी चिंधी बाजूला काढली आणि आतमध्ये पाहिल्याबरोबर सोनं दिसलं. आता इथं काय झालं? माया जवनिका छन्ना. इथे सोनंच होतं, पण ते कुठे होतं? ते आड लपलेलं होतं. त्या ठिकाणी कशाच्या आड होतं? तर डांबराच्या आड. काळं कभिन्न डांबर, त्याच्यावरती पुन्हा चिंधी बांधलेली. मग लोकांनी विचार केला, का म्हणले चिंधीत काय गुंडाळा असेल? हे त्यापेक्षा हुशार लोक असतील. ते म्हणले चिंधीत काय गुंडाळा असेल, गुंडाळून का बरं ठेवलं? आणि मग शोध घेतला. या ठिकाणी चिकित्सा करणं आवश्यक आहे. याला म्हणतात भगवंताकडे जाण्यासाठी सत्तर्क आवश्यक आहे. हा सत्तर्क आहे. पुढे येणार आहे सत्तर्काचं विवरण आपल्या वराहाच्या कथेमध्ये. तेव्हा सत्तर्क काय असतो? तो सत्तर्क भगवंतापर्यंत जातो. कुतर्क भगवंताकडे जात नाही, पण सत्तर्क मात्र भगवंताकडे जातो. तर सत्तर्क म्हणजे योग्य पद्धतीने केलेला तर्क, आणि तो शास्त्राधारे केलेला तर्क. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की माया जवनिका छन्ना. मायारूपी पडद्याच्या आतमध्ये सोनं लपलेलं आहे, पण ते अज्ञानामुळे कळत नाही, भ्रमामुळे कळत नाही. असं कुठं असतं का? असं कधीच घडलं नाही, म्हणून कळत नाही. ज्याप्रमाणे माया जवनिका छन्ना. भगवंताचं सगळं रूप जर पाहिलं, अहो असं कुठं असतं का? तो तर देव आहे म्हणे. कोणी म्हणतं कृष्ण देव आहे. हा, मग लहानपणी कशामुळे रडले? अरे हो, खरंच की. मग लहानपणी रडले, मग पळून कसं काय गेले होत? तो जेव्हा राक्षस आला होता काल्यवन, तेव्हा पळून का गेले? मग देव होतं, तर लाभडतोच मारायचं त्याला. म्हणजे लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा, हे देवाचं वैशिष्ट्य असतं. आणि खरे जे मुनी, ज्ञानी, संत, महात्मे, त्यांना मात्र त्यातलं तत्व कळतं. आणि म्हणून ते म्हणतात माया जवनिका छन्ना. अधो मज्ञानो क्षयत. भगवान हा त्यामुळे अज्ञानरूपी मायेच्या पडद्याच्या आड लपलेला आहे, म्हणून तो दिसत नाही. ही कोण म्हणते? कुंती म्हणते. तिला हे सगळं माहीत आहे. न लक्षसे मूढ दृशा नटो नाट्य धरो यथा. आणि मूढांना, मूर्ख लोकांना, अज्ञानी लोकांना त्यामुळे देव कळत नाही. समोर असून दिसत नाही. अज्ञानी समोर असून सुद्धा दिसत नाही. नटो नाट्य धरो यथा. नटाने ज्याप्रमाणे एखादा अभिनय करावा आणि अभिनयामध्ये त्यांनी वेगवेगळे रूप धारण करावेत, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे रूप धारण करतो आणि आपल्यासमोर येतो. भक्ती वियोग विधानार्थ कथम पश्चिमही स्त्रिया. आणि परमहंसांना देखील आपण कळत नाहीत. मोठमोठ्या ज्ञानी परमहंस, त्याचप्रमाणे श्रेष्ठ असणारे अधिकारी, यांना देखील आपण समजू शकत नाही.
देवा तुम्हाला नमस्कार असो, मी मात्र तुम्हाला ओळखलं. नंद गोप कुमाराय, भगवंता तुम्हाला नमस्कार असो. हे कृष्णा तुम्हाला नमस्कार असो. वासुदेवा तुम्हाला नमस्कार असो. नंदिकी देवकीच्या पुत्रा तुम्हाला नमस्कार असो. आणि गोविंदाय नमो नमः. ज्या गोकुळाचं रक्षण तुम्ही केलं, गोविंद ही पदवी तुम्हाला इंद्राने दिली, त्या भगवंताला तिने नमस्कार केला. नमः पंकज नाभाय, नमः पंकज मालिने, नमः पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांघ्रे. आणि याप्रमाणे पंकज शब्द सगळीकडे वापरलाय, पण प्रत्येकाचा अर्थ भिन्न आहेत. पंकज नाभाय यामध्ये काय, फक्त एक सांगून पुढे जातो मी. पंकज नाभाय म्हणजे त्यांची नाभी पंकजासारखी म्हणजे काय, अहो त्यांच्या नाभीपासून जे कमल निर्माण झालं, म्हणजे तुम्ही विश्वाचे निर्माते आहात, विश्वाचे जनक आहात. ब्रह्मदेव सुद्धा तुमच्यापासून निर्माण झाले, म्हणून पंकज नाभाय. हे विश्वरूपी पंकज, विश्वरूपी कमल, जगरूपी कमल हे तुमच्या नाभी कमलापासून निर्माण झालं, म्हणजे विश्व निर्माण करणारे आपण विश्व नियंते आहात, विश्वाचं परिपालन करणारे आहात. आणि नमः पंकज मालिने, अंगावरती अम्लान पंकजा माला, भगवंताची जी माला आहे अंगावर धारण केलेली अम्लान आहे, ती कधी सुकत नाही म्हणे. अम्लान पंकजा माला याचं वर्णन 12व्या स्कंधात आलेलं आहे. तेव्हा भगवंताच्या अंगावरची जी माळा आहे ती पंकजाची आहे, ती कमलाची आहे. पण हे कमल कधीच न सुकणार आहे. आणि भगवंतानी हे कमल का धारण केलंय, लीला कमलमुद्र, भगवंतानी लीलारूपी कमल हातात धारण केलंय. त्यातून काय सांगायचंय, संसारात राहा पण अलिप्त राहा, हे त्यांना सांगायचंय. प्रत्येक गोष्टीमधून त्यांना गोष्ट आपल्या सूचित करायच्या. लीला कमल मुद्वहन, याप्रमाणे नमः पंकज नेत्राय, पंकजरूपी नेत्र, अर्थात या ठिकाणी कमल, या कमलाचा वापर म्हणजे पंकजाचा वापर करून सगळ्याचं वर्णन केलेलं आहे, पण सगळ्याचे अर्थ भिन्न आहेत. त्यामुळं पंकजांघ्रे यथा ऋषिकेश खलेन देवकी. आणि तिला सगळा इतिहास आठवतो. ती म्हणते अहो तुमच्यावरती किती संकट आले, तुमच्या आईवर किती संकट आले. खलेन देवकी, तो कंस किती खल प्रवृत्तीचा होता, किती दुष्ट प्रवृत्तीचा होता. आणि त्या देवकीचा किती छळ त्याने केला. तिचे सगळे पोरं त्यांनी मारले आणि कंसेन वृद्धा तिचे 4 पिता. आणि बिचारी आपल्या सगळ्या पुत्रांच्या मृत्यूमुळे असहाय्य झाली, रडू लागली. तिचे डोळे देखील सुजले. आणि यावेळेला तुम्ही मात्र तिच्या पोटी जन्म घेऊन तिचा उद्धार केला. त्वयैव नाथेन मुहुर विपदगणात. आणि तिचाच कशाला, गोकुळाचा उद्धार केला, सर्वांचा उद्धार केला. आणि बाकीचं कशाला, हो माझ्या बाबतीत सुद्धा हेच झालं. मला एक एक प्रसंग आठवतोय. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनात, आमच्यावर काही कमी प्रसंग आले. भागवताच्या 11व्या स्कंधाच्या 10व्या स्कंधाच्या शेवटी त्या ठिकाणी श्रीकृष्णाने कशा पद्धतीने आपलं युक्तिवाद चातुर्य वापरलं. कृष्णाचं जेव्हा मुंज झाली, आणि मुंज झाली तर कृष्णाने अक्रूराला बोलवून घेतलं असं वर्णन आहे. त्यावेळेला एखाद्या घाईमध्ये आपण सांगत नाहीत. अक्रूराला बोलवून घेतलं आणि अक्रूराला सांगितलं जा हस्तिनापुराला जा. आता यावेळेला कृष्णाचं वय 11 वर्षाचं होतं. मुंज झाली त्यावेळेला 11 वर्षाचं वय होतं. या वयामध्ये सुद्धा समज किती होती हे मला सांगायचं. समज अशी होती की अक्रूराला सांगितलं जा आणि तिथे हस्तिनापुराला जाऊन धृतराष्ट्राला माझा निरोप द्या. धृतराष्ट्राला म्हणावं की त्या कुंतीचं तुम्ही नीट रक्षण करा, तिच्या मुलांचं नीट रक्षण करा. ती बिचारी पतीशिवाय जीवन जगते आहे. कुररी मिव, एखादी कुररी ज्याप्रमाणे अरण्यात सापडावी आणि सगळ्या बाजूने लांडगे असावेत, आणि एखादी कुररी किंवा हरिणी त्या लांडग्यांच्या कळपात सापडावी, त्याप्रमाणे तिची अवस्था आहे. तर जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर उद्या माझ्याशी गाठ आहे, अशी धंस मारली तिथे. आणि यांनी सगळा निरोप सांगितला. आणि धृतराष्ट्र म्हणलं हो ठीक आहे, मी काय करू, मी माझ्या पोराच्या हातात आहे, पोराच्या स्वाधीन आहे. कृष्ण म्हणजे ठीक आहे, मग माझ्याच हातात आहे सगळं. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी वर्णन केलंय की विशान महाग्ने. यावेळेला त्यांचं लक्ष किती होतं. जरी ते शिकत असतील, सांदीपनी गुरुच्या घरी गेले असतील आणि इकडे घटना घडल्या असतील, तरी लक्ष सगळं तिकडे होतं. आणि ती म्हणते की विशान महाग्ने हे. यावेळेला भीमाला विष देण्यात आलं. या दुर्योधनाने दुष्ट स्वभावाने विष कालवलेले लाडू त्याला अर्पण केले, मोदक अर्पण केले. आणि भीम भरपूर खायची त्याला सवय होती, तो खाण्यामध्ये फार तरबेज होता.
भूक लागायची खूप. याप्रमाणे फक्त आईने जेव घातलं तरच त्याचं पोट भरत होतं म्हणे, नाहीतर त्याचं पोटच भरत नव्हतं. आईने खाऊ घातलं की पोट भरायचं. या वेळेला विषाचे लाडू दुर्योधनाने खाऊ घातले आणि हा विष खाल्ल्यामुळं, तो पोटामध्ये विष गेल्यामुळं हा तिथे मूर्छित पडला. आता हा मेलाय असं समजून त्याला एका नदीमध्ये डोहात टाकण्यात आलं आणि तिथून तो थेट खाली वरुणाच्या नगरीमध्ये गेला. आपल्याला माहिती आहे पुढची कथा, की तिथे 10,000 हत्तींचं बळ त्याला प्राप्त झालं आणि तो वरती आला. तेव्हा विषान या शब्दाने तो सगळी घटनाक्रम इथे सांगितलाय, की या विषापासून रक्षण कुणी केलं. भीमाला दिलेल्या विषापासून रक्षण कुणी केलं. आणि महाग्ने हे लाक्षाग्रहामध्ये आम्हाला जाळण्याचा प्रसंग केला. आम्हाला लाक्षाग्रह तयार करून आम्हाला रात्री झोपेत असताना आग लावून देण्यात आली. या वेळेला आमचं रक्षण करणारं कोण होतं. यावेळेला विदुरांनी युक्ती केली होती, दुसरा मार्ग तयार केला होता, पण हे सगळं बुद्धी कोणी दिली आणि त्यातून बाहेर पडण्याची बुद्धी कोणी दिली. आणि म्हणून महाग्ने हे मोठ्या अग्नीपासून, अर्थात या लाक्षाग्रहातल्या लावलेल्या आगीपासून रक्षण तुम्हीच केलं. आणि पुरुषाद दर्शनात, पुरुषाद पुरुष आणि अद म्हणजे खाणे, जो पुरुषाला खातो अर्थात राक्षस, एक भयानक अशा प्रकारचा हिडिंबासारखा राक्षस किंवा बकासुरासारखा राक्षस, यांच्यापासून कुणी रक्षण केलं. बकासूर यांच्यापासून रक्षण करणारे भगवानच होते. जेवढ्या त्या आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते गेले आणि तिथे प्रत्येक गावामध्ये, त्या गावामध्ये प्रत्येक घरात त्या बकासुराला काही ना काहीतरी द्यावं लागत असे. आणि हे जेव्हा गेले त्या घरामध्ये, कारण लाक्षाग्रहातून बाहेर पडले आणि कुठेतरी लपायचं म्हणून तिथे गेले, तर त्यांच्या घरामध्ये सगळे रडारड सुरू झाली. म्हणले काय झालं रडायला. ते म्हणले अहो काय सांगावं, तुम्ही पाहुणे म्हणून आले तर तुम्हाला काय सांगावं, आज आमच्या घराची बारी आहे. म्हणजे काय. अहो म्हणले बकासूर आहे, त्याला घरातल्या प्रत्येकाला एक एक मनुष्य अर्पण करावा लागतो, नाही तर सगळ्या गावावर संकट येतं. आणि आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक घराची एक एक जबाबदारी एक एक दिवस त्याच्याकडे वाटून दिलेला. भीम म्हणला मी जातो, कुंती म्हणली जा भीमा. सगळे लोक म्हणले अहो नका जाऊ, तुम्ही तर आमचे पाहुणे आहेत, तुम्हाला कसं या ठिकाणी मरायला पाठवायचं. आणि भीम तिथे गेले, सगळं अन्न सोबत घेऊन गेले, गाडाभर अन्न भीम खाऊ लागले. आणि बकासुराला पाहिलं, बकासुराला राग आला त्याचा, तिथे बकासुराशी युद्ध झालं आणि बकासुराने ठार केलं. सांगायचं तात्पर्य असं की बकासूर असो, हिडिंबा असो, यासारखे राक्षस या ठिकाणी ज्यांच्या बरोबर हिडिंबा बरोबर यांचं लग्न झालं आणि त्यातून पुन्हा संतती झाली, जी पुढे या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये उपयोगी पडली. याप्रमाणे ते म्हणतात की हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं देवा. दसत सभाया वनवास कृच्छ्रतः, असत सभाया. या ठिकाणी कुंतीनी जो शब्द वापरलाय तो असत सभाया. सभा दोन प्रकारची असते, एक सत्सभा आणि एक असत सभा. सत्सभा कोणती त्यांनी वर्णन केलंय उद्योग पर्वामध्ये. नसा सभा यत्र न संती वृद्धा, ती सभा नाही, ती सभा नाही जिथे वृद्ध नाहीत. वृद्ध कशासाठी पाहिजेत. अहो योग्य युक्ती सांगण्यासाठी वृद्ध पाहिजेत, ज्ञान सांगण्यासाठी वृद्ध पाहिजेत. म्हणून या उद्योग पर्वामध्ये महाभारताच्या म्हटलंय नसा सभा यत्र न संती वृद्धा, ज्या ठिकाणी वृद्ध नाहीत ती सभा नाही. वृद्धान ते येन वदंती धर्म, ते वृद्ध नाहीत जे धर्म सांगत नाहीत. मला हे सांगायचंय की ही सभा वृद्ध नव्हती काय. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सगळे आचार्य होते आणि सगळे ज्ञानी होते. भीष्माचार्य तर सगळ्यापेक्षा मोठे होते, मग वृद्ध नव्हते काय. होते. दुसरा मुद्दा असा आहे वृद्धान ते न वदंती धर्मा, ते वृद्ध नाहीत जे धर्म सांगत नाहीत. ज्या वेळेला द्रौपदीला सभेत आणलं एक वस्त्र असताना आणि दुःशासनाने तिच्या केसाला हात घातला, तिच्या निर्याला हात घातला, त्यावेळेला द्रौपदीने विचारलं अहो हे काय भीष्माचार्या, मला सांगा मी या ठिकाणी येणं योग्य आहे का. तुमची एक सून या ठिकाणी येते आणि मला याचं उत्तर द्या की वास्तविक हरले कोण. धर्मराज. मग हरल्यानंतर त्यांचा माझ्यावरचा अधिकार राहिला का. ती फार मार्मिक प्रश्न विचारलाय. म्हणजे आजच्या स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून योग्य प्रश्न आहे. आज जर तिचं न्यायालयामध्ये गेली असती तर तिच्या बाजूने निकाल लागला असता. कारण जो हरलाय, जो सगळं हरलाय, तो स्वतःलाच गमावून बसलाय, गुलाम झालाय. मग त्याला त्याच्या पत्नीला
दावावर लावायचा अधिकार आहे का? कारण तिची पत्नी म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आता ती स्वतंत्र आहे, ती त्यांची गुलाम नाही राहिली, मग त्याला अधिकार आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि भीष्माचार्यांनी काही उत्तर दिलं नाही महाराज. भीष्माचार्य खाली बघत होते. का? वृद्धा न येते न वदंती धर्मा, धर्म सांगितला नाही म्हणून ते वृद्ध जरी असले तरी एका अर्थाने वृद्ध नव्हते, कारण धर्म सांगू शकले नाहीत. ते बुचकळ्यात पडले. का? तर अर्थस्य पुरुषोदासः, खायला मिळत होतं ना. जर त्यांच्या विरोधात गेलं असतं तर खायला मिळालं नसतं. अर्थस्य पुरुषोदासः हे महाभारतातच म्हटले पुन्हा, की शेवटी सगळे अर्थाचे दास आहेत, कुटुंबाचे कामारी आहेत. सगळे या ठिकाणी त्यांनी बांधून ठेवले होते. कोणी काही बोलू शकत नव्हतं. तोंड असून मुख होते, हात असून काही करू शकत नव्हते, बुद्धी असून चालू शकत नव्हते. आणि या वेळेला पुढे ते म्हणतात, धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यम. तो धर्म नाही जिथे सत्य नाही, म्हणजे धर्माचा आधार सत्य आहे. तो धर्म नाही जिथे सत्य नाही, आणि ते सत्य नाही. सत्यम नयत छलनानुद्धम. ते सत्य नाही जे छळानी विद्ध झालेलं आहे. म्हणजे छलयुक्त सत्य म्हणजे व्यवहारातलं सत्य, म्हणजे एक सांगायचं आणि एक करायचं, एक बोलायचं आणि एक करायचं. हे सत्य नाही, लबाडी आहे. ही सत्य जर छलयुक्त असेल तर ते सत्य नाही. कोणाचा छळ करण्यासाठी जर सत्याचा वापर तुम्ही करणार असाल तर ते सत्य नाही. ज्याप्रमाणे या ठिकाणी उद्योग पर्वामध्ये व्यास महर्षींनी सांगून ठेवले. सांगायचं तात्पर्य असं की यावेळेला असत सभा आहे, आणि यावेळेला या असत सभेमध्ये, या धर्मविरहित सभेमध्ये जेव्हा तिला आणलं, दसत सभा या त्यावेळेला कुणी रक्षण केलं? या त्वरा द्रौपदी त्राणे, या त्वरा गजमोक्षणे, मै आर्ते करुणामूर्ते सात्वतत्वगता हरे. आर्त होणारे फक्त दोघंच आहेत. एक तर गजेंद्र आर्त आहे, कारण तो मृत्यूशी झगडत होता आणि सगळे नातेवाईक दूर गेले होते, कोणी नव्हतं. आता फक्त ईश्वराशिवाय कोणी नाही, म्हणून तो आर्त होता. त्यांनी आर्तपणे किंकाळी फोडली होती, चित्कार केला होता. आणि द्रौपदी आर्त होती, कारण आता तिचं रक्षण करायला कुणीच नव्हतं. तिचे पती नव्हते, त्याचप्रमाणे एवढे धनुर्धर होते पण काहीच उपयोग नव्हता. त्याचप्रमाणे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांचाही उपयोग नव्हता, आणि धृतराष्ट्रांचाही उपयोग नाही. एवढे ते म्हणजे मी आंधळाच आहे, मला काय. अहो, ते जन्मांध, नुसते जन्मांध नव्हते तर ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आंधळे होते. म्हणून आता तिच्या बाजूने उभा राहणार कुणी नाही. आणि या क्षणी ज्या दुःशासनाने तिच्या निरीला हात घातला त्यावेळेला आता परिस्थिती काय आहे समोर, डोळ्यासमोर दिसत होती. म्हणून तिने आर्तपणे भगवंताला हाक मारली, हे कृष्णा, हे कान्हा, हे माझ्या भगवंता, तू लवकरात लवकर धावून ये. कृष्णा धावर ये लवकरी, संकट पडले भारी. हे देवा, तू आमचा कैवारी आहेस, तू धावून ये. अशी हाक दिल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णाने पट्टवर्धन म्हणून आज आडनाव झाले पटवर्धन. पट्ट म्हणजे वस्त्र, वस्त्ररूप भगवंताने अवतार धारण केला. आणि दुःशासनाने एक एक निऱ्या काढायला सुरुवात केली, परंतु हिचे वस्त्र काही संपेनात. ही एक वस्त्रा होती पण वस्त्र संपेनात. त्याचे हात दुखून आले, सगळे चकित झाले. हा घडलेला प्रसंग आहे, घडलेली गोष्ट आहे. सगळे लोक चकित झाले. आता डोळ्यासमोर काय दिसणार आहे हे भीष्माचार्याला कळत होतं, म्हणून थोड्या वेळाने त्यांनी डोळे वरती करून बघितलं तर काय, द्रौपदी फिरतेच आहे आणि वस्त्र मात्र संपत नाहीत. आणि यावेळेला फक्त भीष्माचार्यांना कळालं. ते म्हणतात, एका कवीने वर्णन केलंय की हे काय म्हणली, ही चमत्कार कोणता आहे हा. नारी बीच सारी है, या सारी बीच नारी है. काय म्हणले हे, नारी बीच सारी है. हिच्यामध्ये काय साड्या ठेवल्यात काय म्हणले हिच्या अंगामध्ये, नारी बीच सारी आहे, या सारी बीच नारी आहे. आणि मग एक जण म्हणतात नाही नाही नाही, भीष्माचार्य म्हणले नाही नाही नाही, हे तो गिरिधारी आहे, हे प्रत्यक्ष गिरिधारी भगवान आहे. लोकांना दिसायला साड्या दिसल्या, लोकांना दिसायला वस्त्र दिसले, पण वस्त्र रूपाने भगवंतानी ही लाज राखली. अशा प्रमाणे ते म्हणतात की वनवास तुच्छ्रता, वनवासामध्ये सुद्धा दुर्योधनांच्या वागण्यामध्ये असं अनेक काव्यामध्ये, महाभारत या ठिकाणी गद्य महाभारत देखील आहे, चंपू महाभारत नावाचं. त्या चंपू महाभारतात असं वर्णन केलेलं आहे त्यांनी की जेव्हा यांना वनवासात पाठवलं, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास,
त्यावेळेला दुर्योधनाने असं काही राज्य केलं म्हणे की लोकांनी म्हणावं वारे वा दुर्योधनाचं राज्य. त्यांनी वर्णन केलं, तिथं श्लोक दिलाय की दुर्योधनाने कसं राज्य केलं. त्यांनी आपल्या शत्रूला मित्राप्रमाणे वागवलं, मित्रांना भावाप्रमाणे वागवलं आणि भावाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. तुला काय करायचं ते कर, मी कुणीच नाहीये, तुला काय, राज्य तुझं आहे घे. याप्रमाणे म्हणजे शत्रूला मित्राप्रमाणे, मित्राला भावाप्रमाणे आणि भावाला स्वतःप्रमाणे वागवलं. आणि सगळ्या ब्राह्मणांना खुश करून दक्षिणा वगैरे दिले तर लोक खुशच होणार. आणि याप्रमाणे दक्षिणा देऊन सगळ्यांना खुश केलं. दुर्वासासारखे ऋषी त्यांचे बंदिस्त म्हणजे त्यांच्या शब्दाला बांधले गेले आणि दुर्वासाला सांगितलं काही नाही, एकच काम करा, रात्रीच्या वेळेला जा आणि जेवण मागा, एवढंच एक काम करा, तुमचे सगळे शिष्य घेऊन जा म्हणले. आणि रात्रीच्या वेळेला 12 नंतर थाळी चालत नव्हती, सूर्य थाळी. ते आले रात्री 12 वाजता आणि म्हणले द्रौपदी मला भूक लागली आणि आमच्याबरोबर एवढे शिष्य आहेत. एवढे शिष्य आहेत, 12 वाजून गेलेत, रात्री भूक लागली आणि एवढे शिष्य, ताबडतोब आम्हाला जेवायला दे. आता द्रौपदी काय करणार, सूर्य थाळी तर 12 वाजता संपायची. तेवढ्या गोपालकृष्ण आले, म्हणजे अगं कृष्णे द्रौपदी मलाही फार भूक लागली ग. ती म्हणली आता काय कमाल आहे, एवढा सगळा ऋषींचा समुदाय आलेला, दुर्वासासारखे क्रव्याद ऋषी, रागीट ऋषी, जे दिलं नाही तर जाळून भस्मसात करतील. आणि हे दुर्योधनाने सांगितलं होतं जा म्हणून गेले. म्हणजे त्यावेळेला सगळे ऋषी मुनी सुद्धा त्याच्या ताब्यात कसे होते हे मला सांगायचंय. अर्थस्य पुरुषोदास हा, दुसरं काही नाही. दान दक्षिणा भरपूर मिळाली की हे खुश असायचे. आणि या वेळेला कृष्णाने एक भाजीचं पान त्या तव्याला चिकटलेलं खाल्लं आणि दुर्वासादी सर्व लोकांचे पोट भरले. स्नान करायला गेले होते, ते म्हणले झाले आमचे पोट भरले, म्हणले आता काही करू नका, जेवायचं. हे कुणी केलं म्हणले, हे फक्त तुम्ही करू शकलात देवा. प्रत्येक क्षणी तुम्ही आम्हाला वाचवलं. वनवास कृच्छ्रतः, कृच्छ्र म्हणजे अत्यंत कठीण वनवास होता, त्या कठीण वनवासामध्ये तुम्ही आम्हाला वाचवलं. मध्ये मध्ये अनेक महारथास्त्र, तो अनेक युद्धामध्ये मोठमोठे रथी होते, महारथी होते. महाभारतीय युद्धामध्ये काही कुणी नव्हते का? द्रोणाचार्य, अश्वत्थामा, त्याचप्रमाणे कर्ण यासारखे महारथी अतिरथी होते. आणि त्यांच्या समोर आम्हाला युद्ध करायचं होतं. मुळातच आमचं सैन्य कमी होतं, पण तुम्ही आमच्या सोबत होता. मध्ये मध्ये अनेक महारथास्त्र, तो यावेळेला किती दुर्धर प्रसंग आले, पण फक्त भगवंता तुम्ही आम्हाला वाचवलं. आणि मागचं कशाला, आत्ताची घटना द्रोणास्त्र, आत्ता अश्वत्थाम्याने अस्त्र फेकलं, ब्रह्मास्त्र, आणि त्यातून कोण वाचवणार होतं? द्रौण्यस्त्र तष्टाम हरेभिरक्षिता. तुम्ही भगवंता आमचं रक्षण केलं आणि मला पक्क माहिती आहे की तुमच्याशिवाय आमचं रक्षण करणारं कुणी नाही. देवा हात जोडले, तुम्ही सगळे ऐकतायत. हे सगळा घटनाक्रम ती आपल्या डोळ्यासमोर सांगते आणि सगळेजण स्तब्ध होऊन चित्रवत होऊन ऐकतायत. विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. या वेळेला तिने हात जोडले आणि एक प्रार्थना केली. ती म्हणाली भगवंता अहो विपदा संतनु शाश्वत, माझं एकच मागणं आहे. देवाला वाटलं हे काय मागेल आता, सुख मागेल, त्याचप्रमाणे आनंद मागेल, राज्य आता मिळालेलंच आहे, सगळं काही समाधान मागेल, भौतिक गोष्टी मागेल, सोनं नाणं मागेल. ती म्हणली काही नको आम्हाला. विपदा संतनु शाश्वत, हे देवा माझं मागणं असं आहे की मला पुन्हा पुन्हा संकटच प्राप्त होऊ दे. विपदा म्हणजे संकट, आपदा, विपदा दुःख, हे सतत मला प्राप्त होऊ दे. शाश्वत म्हणजे पुन्हा पुन्हा. मला या ठिकाणी पुन्हा पुन्हा संकटाच्या परंपरा माझ्या अंगावरती आल्या तरी चालेल, पण संकटाच्या नंतर जर तुमचं दर्शन होणार असेल तर किती संकट आले तरी चालतील. कारण संकटम ईश्वराय येते, संकट हेच जरी ईश्वर झालं तर मग ते संकट कुठं राहतो हो, संकट व्यंकट होतो, संकट व्यंकट होतो. या ठिकाणी भगवान हा त्यातून प्रगटतो. म्हणून विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. तुमचं दर्शन जर या संकटाच्या नंतर होणार असेल तर देवा मला किती संकटाच्या परंपरा आल्या तरी चालेल, मला त्याचं दुःख नाही. सगळे थक्क झाले, काय मागणे, हे अलौकिक मागणं फक्त कुंतीच करू शकते. सगळ्या मागण्यांच्या मध्ये डिमांड आपण करतो, अहो ही कशी डिमांड आली, ही संकट कुणी मागेल का? पण संकटाच्या नंतर भगवंताचं दर्शन ही मागणी तिने केली आणि ही आत्मसमाधानार्थ आहे, साक्षात्कारासाठी आहे. म्हणून
ती म्हणते, देवा अहो तुम्ही त्वाम किंचन गोचरम, जे अकिंचन गोचर आहेत, जे तुम्ही ज्यांच्यावरती कृपा करता, भगवंताचं वैशिष्ट्य आहे. श्रीमंती, आयुष, आराम असं जर कोणी असेल तर देव त्याच्यावर कृपा करत नाही. देव म्हणतो हा संकटात पडू द्या, त्याला दुःख होऊ द्या, म्हणजे तो माझी आठवण करील, आणि मग देव त्याला प्रसन्न होतात. ज्याला भगवंताला दर्शन द्यायचंय त्याच्या आधी सांसारिक पाश ते तोडून टाकतात, छेदून टाकतात. संत तुकाराम महाराजांचं काय झालं? अहो पहिली बायको निवर्तली, दुष्काळ पडला, अन्नान्न दशा झाली, गुरंढोरं मेली, लोकांनी दिलेले सगळे पैसे बुडवले आणि काहीच नाही जवळ राहिलं. अशा वेळेला कोपला पाटील गावचे हे लोक, आता कोण भीक घाली मज, मला कोण भीक देणार आहे म्हणले. गावातला पाटीलच कोपलाय. गावातला पाटील म्हणला इथं राहायचं नाही, चला गाव सोडा. आता पाटलाचं जर सगळं या ठिकाणी चालणार असेल, पाटील जर कोपला तर मी गावात कसा राहू, अशी जी होत्याचं नव्हतं झालेली परिस्थिती आहे. मग तिथून भगवंताच्या अभंगाचा साक्षात्कार होऊन रात्री स्वप्नामध्ये नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सभे पांडुरंगे येऊन या. रात्री नामदेव स्वप्नात आले आणि अभंग करायला सांगितले. तिथून परिवर्तन झाले. म्हणजे सगळं काही सुखी समाधानी स्थितीत असताना नाही. तेव्हा भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले आणि आपल्या भावाला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे पा, तुम्ही आणि मी वडिलांचे कोणाकोणाकडे किती पैसे आहेत याचे चिठ्ठ्या असतील ना? ते म्हणले आहेत ना. मग काढा म्हणले सगळ्या चिठ्ठ्या. सगळे काढले, सगळ्या नोंदी काढल्या, सगळ्या डायऱ्या काढल्या आणि सांगितलं हे अर्ध्या तुला आणि अर्ध्या मला. याप्रमाणे अर्ध्या भावाला दिल्या, अर्ध्या स्वतः घेतल्या आणि तिथून ज्या सगळ्या डायऱ्या घेतल्या, सगळे लिखित असणारे सगळे कागद घेतले, वह्या घेतल्या आणि तिथल्या एका विहिरीत नेऊन बुडविले. बस म्हणले मला गरजच नाहीये. तेव्हा माझं फक्त मी माझ्या हक्काचं घेतलं. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की तुकाराम महाराजांनी सगळा त्याग कसा केला हे यातून आपल्याला दिसेल. याप्रमाणे संत तुकारामांच्या शून्यातून पुन्हा त्यांना एकच, तुकाराम महाराजांच्या मनात एकच इच्छा होती, ते म्हणजे जे देऊळ पडलं होतं पांडुरंगाचं ते बांधायचं होतं आणि परंपरेने त्यांच्याकडे पांडुरंगाची सेवा होती. तेव्हा संत तुकारामांचं चरित्र संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे एकाने. त्याचा सहज मी अभ्यास केला होता माझ्या निमित्ताने अभ्यासाच्या. त्याच्यात त्यांनी लिहिले की संत तुकारामांच्या पूर्वजांनी विठ्ठलाची पूजा केली आणि तिथे दररोज दर एकादशीला त्या ठिकाणी ते जात असत. वारी ठरलेली होती. पण नंतर पांडुरंगच त्यांच्याकडे आले आणि देहूमध्ये येऊन थांबले. त्यांनी ते देऊळ बांधलं होतं. ते पडलं होतं म्हणून त्यांना ते बांधायचं होतं. असो, याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं, नैवार्हत्य भेदातुम वै त्वाम किंचन गोचरम. हे देवा, तुम्ही आधी भक्तांना निष्कांचन करता, निष्किंचन करता. आधी भक्तांच्या जवळचं सगळं हरण करून घेता आणि मग त्यांना उपदेश देता, त्यांना साक्षात्कार देता. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. आणि तुम्हाला नमस्कार असो. देवा, तुमचा जन्म आणि कर्म हे अलौकिक आहे. तुम्ही निवृत्त गुणवृत्त आहे, तुम्ही निर्गुण आहात, निराकार आहात. नमो किंचन वित्ताय. आणि जो गरीब आहे, दरिद्री आहे, जो असहाय्य आहे, त्याला तुम्ही मदत करता. किंचन वित्ताय, अकिंचन वित्ताय. अकिंचन वित्ताय म्हणजे जो तुम्ही अकिंचन आहात त्याचे तुम्ही धन, वित्त म्हणजे धन. निर्बलके बलराम, थोडक्यात तुम्ही निर्बलाचे बलराम आहात. तुम्ही जे अकिंचन आहेत, निष्कांचन आहेत, त्यांचं सोनं तुम्ही आहेत, त्यांचं धन तुम्ही आहेत. जे निर्धन आहेत त्यांचं धन तुम्ही आहात. पहा काय वर्णन केले सुंदर. तेव्हा तुम्ही निर्धनाचे धन आहात, तुम्ही निर्बलाचे बलराम आहात. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. आणि हे भगवंता, मला तुम्ही वेगवेगळे अवतार धारण करता. आणि आणखी एक मला प्रसंग आठवतो, तो म्हणजे जेव्हा गोकुळामध्ये तुम्ही होता, मी त्यावेळेला तिथं आले होते. त्यावेळेला तुम्हाला बांधलं होतं आणि तुम्ही काहीतरी तुमच्या यशोदेला तिचे माठ फोडले म्हणून ती तुमच्यावरती रागावली आणि ती बांधण्यासाठी हातामध्ये एक काठी आणि दोरी घेऊन तुमच्या मागे लागली. एक छोटीशी छकाटी घेतली आणि तुमच्या मागे धावली. यावेळेला तुम्ही पुढे आणि ती मागे धावत होती आणि एका ठिकाणी तुम्ही थांबलात. आता तुमच्या लक्षात आलं तुमचं वय किती, 5 वर्षाचं होतं.
या वेळेला एकदम तुमच्या लक्षात आलं की आता पळण्यात अर्थ नाही, हिला किती बिचारीला पळवायचं, म्हणून तुम्ही थांबलात आणि रडण्याचं नाटक केलं. यावेळेला ते म्हणतात गोप्या ददे त्वयि कृतागसी दामतावत या ते दशाश्रुकलिलांजन संभ्रमाक्षम वक्त्रम निनीय भयभावनया स्थितस्य सा मां विमोहयति भीरपि यद्बिभेति. त्यावेळेला ती म्हणाली, कृष्णा थांब, कुठं पळतोस तू, खोड्या करतोस, माझे सगळे माठ फोडलेस, सगळं दही सांडलं, सगळं दूध उतू घातलं, थांब, आता तुला मी धरल्याशिवाय राहणार नाही, आता तुला बांधल्याशिवाय राहणार नाही, हे बघ हातातली छकाटी, तुला आत्ताच्या आत्ता मारते. म्हणून ती रागाने पुढे आली आणि तुम्ही एका ठिकाणी थांबलात. तिने हातात दोरी घेतली, हातातली दोरी होती कृतागसी दाम तावत, दाम म्हणजे दोरी, त्यावेळेला ती दोरी हातात होती, एक छकाटी हातात होती. यावेळेला तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि तुम्ही डोळ्यातल्या अश्रूनी सतत त्या अश्रू पुसत पुसत मनगटाने अश्रू पुसत होतात आणि डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं, त्या काजळाचा एक पट्टा इकडं आला रडत असल्यामुळं आणि दुसरा पट्टा त्याच्या खाली आला. त्यानंतर रडण्यामुळं तुम्हाला नाकातून ओला द्रव आला, तो तुम्ही आजसा केला एक फरकांडा आणि दुसरा आजसा केला. यावेळेला चमचम चमचम फरकांडा दिसू लागला, डोळ्यामधले अश्रू दिसू लागले आणि त्या डोळ्यातल्या घातलेल्या काजळाचे पट्टे तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागले. या ते दशाश्रू कलिलांजन संभ्रमाक्षम, आणि डोळे तुम्ही इतके घाबरे घुबरे केले की तुम्हाला प्रत्यक्ष भगवान असून सुद्धा तुम्ही एका छकाटीला घाबरलात, तुम्ही आईच्या केवळ त्या म्हणण्याला घाबरलात. आणि संभ्रमाक्षम वक्त्रम निनीय भयभावनया स्थितस्य, तुमच्या चेहऱ्यावर अशी भयभावना होती. आणि मग कुंती म्हणते, अहो सामाम विमोहयति भीरपि यद बिभेती, अहो ज्याला भय घाबरतं, ज्याला भय घाबरतं, भय सुद्धा ज्याला, जो भयाला यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात, तृतीय स्कंदामध्ये कपिल महामुनींनी सांगितले की ज्याच्या भयाने वारा वाहतो, ज्याच्या भयाने सूर्य तापतो, ज्याचं भय भयालाच वाटतं, जो या ठिकाणी दीनांना ब्रह्मदेवादिक लोकांना सुरा अभयदानी, जो सुरांना देवांना अभय देतो, आणि भीरपि यद बिभेती, भीती सुद्धा ज्याला घाबरते, तो ते तुम्ही आईला घाबरलात म्हणे. हे फक्त नाटक केलं तुम्ही, ते मला डोळ्यासमोर आजही ते चित्र तुमचं दिसतंय, त्यावेळेला मी तिथं आले होते म्हणे, ते चित्र मला आजही दिसते. सामाम विमोहयति भीरपि यद बिभेती. आणि हे भगवंता तुम्हाला नमस्कार असो, मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते. येशान्य भवतः पदांबुजात परायणम राजू योजिता हसाम. हे देवा, इथं परायण जो शब्द आहे, तो परायण म्हणजे परायण शब्दाचा या ठिकाणी व्युत्पत्ती पर अयन अशी आहे, म्हणजे तुम्हीच एकमेव आमचं ठिकाण आहात. अयन म्हणजे ठिकाण, जागा. तुम्ही म्हणजे परब्रह्म, हेच आमचं शांततेचं एक ठिकाण आहे. म्हणून येशान्य चान्यात भवतः पदांबुजात, तुमचे पदांबुज, तुमचे पाय, हेच आमचं परायण आहे. परायण म्हणजे आमचं विश्रांतीचं स्थान आहे. नाही तर परायण म्हणजे परायण म्हणजे काय होईल? नाही, परायण शब्दाचा अर्थ इथे तो याच्यात तत्पर आहे या अर्थाने नाही, किंवा तो एखाद्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहे या अर्थाने नाही. परायण म्हणजे पर अधिक आयन, इथे र असल्यामुळं पुढं नचा न झालं. असो, परायणम राजू योजिताम हसाम. आणि हात जोडले आणि सांगितलं, एकच माझी प्रार्थना आहे, आमचे सगळे पाश तोडून टाक, आमचे सगळे मोहपाश तोडून टाक. स्नेहपाश मिवम छिंदी दृढम पांडुषु वृष्णीषु, सगळे आमचे मोहपाश, सगळे मायापाश, सगळे आशापाश सगळे तोडून टाक. आणि तुमच्याशी आमची रती, तुमच्याशी आमची भक्ती इतकी एकरूप व्हावी की ज्याप्रमाणे गंगै ओघ मुतन्वती, ज्याप्रमाणे गंगा समुद्राला सतत मिळत असते. माऊलींनी वर्णन केलं एका ठिकाणी की गंगा कालही मिळत होती, आजही मिळते आणि उद्याही मिळत राहणार, ती मिळतची आहे. या शब्दाने त्यांनी ते वर्णन केले. कालही मिळत होती म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तिन्ही काळात ज्याप्रमाणे गंगा समुद्राला हजारो मुखांनी मिळते, त्याप्रमाणे आमची भक्ती हजारो मुखांनी तुमच्याच चरणाशी एकरूप राहावी. म्हणून तिने श्लोक म्हटलाय, श्रीकृष्ण कृष्ण सख कृष्ण शभाव निद्रुक राजन्य वंश दहनान पवर्गवीर्य गोविंद गोद्विज सुरार्थे हरावतार योगेश्वराखिल गुरु भगवन नमस्ते. याप्रमाणे श्रीकृष्णाचं वर्णन केलं, श्लोक म्हटला आणि हात जोडले. त्यानंतर सूत शौनकादिकाला काय सांगतील, आणि मग धर्मराज श्रीकृष्णाला म्हणतील की कृष्णा, मी जरी यज्ञ केले तरी माझ्या मनात अजून शंका आहे, माझं मन अजून
असं वाटतं मला की मी पापी आहे, तेव्हा या पाप्यापासून, या पापी वृत्तीपासून मला मुक्तता कधी मिळेल असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण काय उत्तर देतील आणि भीष्माचार्याच्याकडे ते कसे जातील. या ठिकाणी भीष्माचार्यांची भेट आणि भीष्माचार्यांची स्तुती, कृष्णाची केलेली स्तुती आणि नंतर भीष्माचार्याचं निर्याण. कारण आजपर्यंत दक्षिणायन आहे, उद्यापासून उत्तरायण लागेल आणि म्हणून यांचा मृत्यूसुद्धा उत्तरायणात झाला होता. म्हणून आपण हे उद्याच्या चिंतनामध्ये घेऊ. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.